हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आपण नवीन कपडे खरेदी केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा स्पंज भेटतो. तो स्पंज आपण फेकून देतो. तो फेकून न देता आपण त्याचा मस्त असा रियूज करणार आहोत. असा रियूज तुम्ही अगोदर कधीच बघितला नसेल. अशा स्पंजवरती शिलाई बसत नाही म्हणून बरेच जण त्याचा रियूज करत नाहीत. पण मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे की ती ट्रिक वापरून तुम्ही त्याच्यावरती सहज शिलाई मारू शकता. आपण या स्पंजचा वापर करून अशा पद्धतीची टिफिन बॅग बनवलेली आहे आणि तुम्ही टिफिन बॅगची फिनिशिंग बघू शकता किती छान आहे. या टिफिन बॅगमध्ये काही नाही तरी ती किती मस्त अशी फुगलेली आहे, म्हणजे ती दिसायला छान दिसते. आपली स्कूल सिरीज चालू आहे त्यामुळे मी याला टिफिन बॅग म्हटलेलं आहे. तुम्ही ही पर्स म्हणून सुद्धा वापरू शकता. सेम याच पद्धतीच्या पर्स सुद्धा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. ही टिफिन बॅग बनवण्यासाठी मी कापड कट करून घेतलेलं आहे. ते किती घेतलेलं आहे हे मी मेजरमेंट तुम्हाला नंतर सांगते. आता आपण या स्पंजवरती कशी शिलाई मारायची हे बघूयात. तर हे बघा इथे मी स्पंज घेतलेला आहे, पण या स्पंजला इथे अशा पद्धतीने घडी पडत आहे. जर आपण अशा पद्धतीने स्पंज वापरला तर ती घडी तशीच पडत राहील. त्यामुळे आपण जिथे घडी पडते तो पार्ट आपण कट करणार आहोत आणि पुन्हा आपण त्याच्यावरती शिलाई मारणार आहोत. हे बघा स्पंजवरती शिलाई मारण्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे, पण पेपर मी हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे. जर तुम्ही सिंगल पेपर घेतला तर तुमच्या स्पंजवरती शिलाई बसणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने डबल पेपर घ्यायचा आहे. अगोदर आपण खालच्या साईडला डबल पेपर ठेवलेला आहे, त्यानंतर स्पंज ठेवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण डबल पेपर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण शिलाई मारायची आहे. तुम्ही ही ट्रिक वापरली तर तुमच्या स्पंजवरती अगदी व्यवस्थित अशी शिलाई येईल, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तरी पण तुमची जर शिलाई येत नसेल तर तुमचा मशीनचा टाका थोडासा मोठा ठेवायचा आहे. मला काही गरज वाटली नाही, मी सेम ह्याच पद्धतीने शिलाई मारलेली आहे आणि ती नंतर तुम्हाला कळेलच की आपली शिलाई कशा पद्धतीने आलेली आहे ते. ह्या स्पंजचा वापर करून मी अगोदर कमळाचे फूल दाखवलेले आहे. बरेच जणांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तेही फूल खूप छान झालेलं आहे. त्या पाकळ्या अगदी हळूहळू उमलत आहे, जणू काही ते खरोखरचं फूल आहे. आणि ह्या स्पंजचा वापर करून मी तुम्हाला आकाशकंदील सुद्धा दाखवलेला आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीचा स्पंज फेकून न देता त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो. हे बघा बोलत बोलत आपली शिलाई सुद्धा मारून झालेली आहे आणि आता आपण कागद आहे तो साईडला करायचा आहे. मग आता तुम्ही बघू शकता आपली शिलाई अगदी व्यवस्थित आलेली आहे. सेम जशी आपण कपड्यावरती शिलाई मारतो सेम त्याच पद्धतीने इथे शिलाई आलेली आहे. म्हणजे तुम्हाला शिलाई मारताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा स्पंज असेल तर इथून पुढे फेकून न देता त्याचा अशा पद्धतीने वापर करायचा आहे. तर हे बघा इथे खालच्या साईडला सुद्धा अशा पद्धतीने घडी पडत आहे. तर आपण इथली घडी सुद्धा कट करणार आहोत. जर आपण ती घडी आहे तशीच वापरली तर आपण वस्तू बनवल्यानंतर त्या वस्तूवरती सुद्धा तशाच पद्धतीने घडी पडत राहील. त्यामुळे ती आपण घडी कट करून पुन्हा त्याच्यावरती शिलाई मारणार आहोत, म्हणजेच ती घडी राहणार नाही. सेम अगोदरच्याच पद्धतीने आपण पेपर ठेवून हा स्पंज जोडून घ्यायचा आहे. हे बघा स्पंज जोडून आता माझा पूर्ण तयार आहे. आपण जे कापड कट केलेलं होतं ते या स्पंजवरती ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना आपण उभ्या आडव्या अशा पद्धतीने शिलाई मारायची आहेत, म्हणजे आपला बेस कडक होण्यासाठी आपण अशा पद्धतीचा स्पंज वापरणार आहोत. तुम्ही जरी हा स्पंज वापरला नाही तरी दुसरी कोणतीही वस्तू वापरल्यानंतर अशा पद्धतीनेच आपल्याला बेस तयार करायचा असतो. आपल्या बॅगेला साईडून 2 पट्ट्या लागणार आहेत. तर त्या पट्ट्यांसाठी मी अगोदरची एक बॅग शिवली होती, त्यातलंच गोणीचं कापड शिल्लक राहिलेलं होतं, तेच कापड मी इथे वापरत आहे. जर तुम्हाला स्पंज वापरायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने गोणीचं कापड वापरलं तरी चालेल किंवा पातळ स्पंज भेटतो तो वापरला तरी चालेल. जर तुम्हाला कोणताही खर्च न करता घरातल्या घरात वस्तू बनवायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीने कडक गोण वापरायचे आहे किंवा तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा जाड स्पंज अवेलेबल असेल तर तो वापरायचा आहे. आता आपण ह्याच्यावरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना अगोदर आपण अस्तर ठेवायचं आहे, त्यानंतर आपण बेससाठी जे काही वापरणार आहोत ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपण मेन पीस ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावरती उभ्या आणि आडव्या अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायचे आहेत. हे बघा शिलाई मारून आपण बेस तयार करून घेतलेला आहे. आता हे मेजरमेंट बघूयात आपण किती आहे ते. आपलं हे मेजरमेंट 22 इंच बाय 7.5 इंच आहे. तुम्ही कापड कट करताना थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. नंतर आपला बेस तयार करून झाल्यानंतर लेवल करताना आपलं कापड थोडंसं कमीच होतं, त्यामुळे अगोदर तुम्ही एक्स्ट्राचंच घ्यायचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला मागाशी आपलं मेजरमेंट मोजून दाखवलं नव्हतं, कारण आपण थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं होतं. मग डबल मोजण्यामध्ये टाईम वेस्ट करायला नको, त्यामुळे मी एकदाच हे तुम्हाला मोजून दाखवत आहे.
त्या बॅगेला साईडला लावण्यासाठी आपण 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर त्या पट्ट्या आपल्या 10.5 इंच बाय 4.5 इंच आहेत आणि आपण 11 इंच बाय 1 इंच अशा पद्धतीचा बेल्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे. आता आपण वेलक्रो लावण्यासाठी एक पट्टी घेणार आहोत. तर ती पट्टी उंचीला 6 इंच आहे आणि रुंदीला एका साईडून 4 इंच आहे आणि एका साईडून 2.5 इंच आहे आणि अशा पद्धतीने ती क्रॉस कट करून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ही पट्टी लावायची आहे, तुम्हाला नको असेल तर ही पट्टी नाही लावली तरी चालेल. आता आपल्या सगळ्या पार्टचं मेजरमेंट मोजून झालेलं आहे. आता आपण स्टिचिंग कसं करायचं हे बघूयात. अगोदर आपण वेलक्रो लावून घेऊयात. तर वेलक्रो लावण्यासाठी आपण जी 6 इंचाची पट्टी घेतलेली होती त्या पट्टीला एका साईडून वेलक्रो लावायचा आहे. त्यानंतर पट्टीवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक साईड ओपन ठेवायची आहे आणि ज्या ओपन साईड ठेवलेल्या आहे त्यातून आपण कापड हे सरळ करून घ्यायचं आहे. आपण अशा पद्धतीने वेलक्रो लावल्यामुळे वेलक्रोची शिलाई आपली बाहेरच्या साईडला अजिबात दिसणार नाही. त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा वेलक्रो लावलेला आहे. ही पट्टी सरळ करताना एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने सरळ करायची आहे, म्हणजे आपले टोक वगैरे व्यवस्थित असे बाहेर येतील आणि आपल्या पट्टीवरती बाहेर शिलाई आहे अशी दिसत सुद्धा नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण वेलक्रो लावला आहे जेणेकरून आपली शिलाई बाहेरच्या साईडून दिसायला नको. वेलक्रोची पट्टी आपली सरळ करून झाल्यानंतर ज्या साईडला आपण 2.5 इंच घेतलेलं होतं त्या साईडची पट्टी थोडीशी आपण फोल्ड करायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण वेलक्रोची पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता आपण जो 22 इंचाचा पट्टा आहे त्यावरती अशा पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची आहे. ही पट्टी ठेवताना बरोबर सेंटरवरती ठेवायची आहे. वाटल्यास तुम्ही दोन्ही साईडून मेजरमेंट घेऊन सुद्धा ही पट्टी ठेवू शकता. हे दोन्ही साईडचं अंतर आपलं अंदाजे 2.25 इंच आलेलं आहे. आता आपली पट्टी जोडून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडला वेलक्रो लावायचा आहे. तर दुसऱ्या साईडला वेलक्रो लावताना अगोदरच्याच खाली बरोबर दुसऱ्या साईडचा वेलक्रो लावायचा आहे. अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन तुम्ही दुसऱ्या साईडला वेलक्रो लावून घ्यायचा आहे. आता आपल्या दुसऱ्या साईडला सुद्धा वेलक्रो लावून झालेला आहे. आता आपण साईड पीस कसा जोडायचा हे बघूयात. आपला जो 22 इंचाचा पट्टा होता त्याला बरोबर मध्यभागी सेंटर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडला लावण्यासाठी आपण 2 छोटे तुकडे घेतलेले होते त्याचे पण सेंटर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेंटरवरती सेंटर ठेवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई मारायची आहे. तुम्ही साईडचे पार्ट अशा पद्धतीने जोडल्यामुळे तुमची फिनिशिंग चांगली येईल. या साईडच्या कोपऱ्यावरती शिलाई मारताना सुई अगोदर आपण खाली घ्यायची आहे आणि त्यानंतर फक्त आपण वरचा पार्ट फिरवायचा आहे आणि नंतर शिलाई मारायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्या. आता मुलांची शाळा लवकरच चालू होईल. अशा वेळी आपण मुलांसाठी वेगवेगळे टिफिन बॅग, वेगवेगळे बॅग्स खरेदी करत असतो. पण मार्केटमधली टिफिन बॅग 1 ते 2 महिन्यात लगेच खराब होते. त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी टिफिन बॅग बनवून बघा. ती नक्कीच चांगली टिकते सुद्धा आणि दिसायला सुद्धा छान दिसते आणि मुलांना सुद्धा अभिमान वाटेल की आपल्या आईने अशा पद्धतीने मस्त अशी टिफिन बॅग बनवलेली आहे. आणि मुलांना सुद्धा एकच टिफिन बॅग वापरून कंटाळा यायला नको, म्हणून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या 3-4 बॅग बनवून ठेवू शकता. म्हणजे मुलांना सुद्धा एकच टिफिन बॅग वापरायचा कंटाळा येणार नाही. प्रत्येक वेळी ते वेगवेगळे टिफिन बॅग वापरू शकतात. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या कधी न बघितलेले असे पॅटर्न आपण बघणार आहोत. सोबतच वेगवेगळ्या पद्धतीचे पेन्सिल पाऊच सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच समजेल. साईड पीस जोडताना एक्स्ट्राचं जे काही कापड आपलं शिल्लक राहिलेलं होतं ते आपण वरच्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. सेम त्याच पद्धतीने आपली दुसरी साईड राहिलेली ती पण पूर्ण अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. तसेच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तसेच तो प्रोडक्ट बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते, ती कशा पद्धतीने टाळू शकतो, परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी करायची, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. आणि तुम्हाला स्टिचिंग रिलेटेड कोणते व्हिडिओ पाहिजेत तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन पॅटर्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
आता आपल्याला दुसऱ्या साईडचा पार्ट जोडायचा आहे, तर त्यासाठी आपण सेंटर काढून घ्यायचं आहे आणि जसं अगोदर केलं सेम त्याच पद्धतीने ह्या साईडला सुद्धा करायचं आहे आणि हा पार्ट जोडून घ्यायचा आहे. हे बघा आपली दुसरी साईड सुद्धा जोडून तयार आहे. आपली फिनिशिंग चांगली दिसण्यासाठी आपण ह्याला आता दुसरी पट्टी लावणार आहोत. तर ती पट्टी कशी लावायची हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ती पट्टी लावायला सोपी आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा ते दाखवलेलं नाही. त्या बॅगला आपण बेल्ट सुद्धा लावून घेतलेले आहेत. आता आपली बॅग तयार आहे. ही बॅग मी तुम्हाला उलट करून दाखवते की आपण हिची फिनिशिंग कशा पद्धतीने केलेली आहे. हे बघा साईडून आपण अशा पद्धतीने पट्टी लावलेले आहे, त्यामुळे आपली फिनिशिंग अगदी व्यवस्थित दिसत आहे. अजिबात कुठे धागे दोरे निघालेले दिसत नाहीत आणि तुम्ही ही किती वेळा धुतली तरी सुद्धा ही खराब होणार नाही. आपण एखादी वस्तू घरी बनवतो तिचा आनंद काही वेगळाच असतो, ती गोष्ट वेगळीच आहे. पण आपण ज्यावेळी एखादी गोष्ट घरी बनवतो ती वस्तू टिकते सुद्धा. तुम्ही मार्केटमधली वस्तू वापरून बघा आणि आपण घरी बनवलेली वस्तू वापरून पहा, नक्कीच आपण घरी बनवलेली वस्तू जास्त काळ टिकेल. मार्केटमधला टिफिन बॅग 1-2 महिन्यातच खराब होतात, त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीची घरी बॅग बनवू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलाने एकच पॅटर्नची बॅग वापरून कंटाळा आलेला आहे, तर तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नच्या 2-3 बॅग बनवून ठेवू शकता. म्हणजे कधीही कधी ते असे मुलं वापरू शकतात, म्हणजे ते सुद्धा एकच बॅग वापरून कंटाळणार नाहीत. अजून वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बॅग कशा करायच्या हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण जो स्पंज फेकून देतो त्या स्पंजपासून मस्त अशी आपण ही बॅग बनवलेली आहे. ही कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.